नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या सीमा, स्थान विस्तार आणि सीमा पूर्ण बघितल्या, प्राकृतिक सीमा सुद्धा बघितल्या. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग किती आहेत महाराष्ट्रात, ते पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. फक्त एक काम करा, आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या चॅनलवर पडणारे असेच नवनवीन व्हिडिओ जे ते आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. चला, जास्त वेळ न घालता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती पडतात? तर महाराष्ट्राचे एकूण प्राकृतिक विभाग किती आहेत? 3 प्राकृतिक विभाग महाराष्ट्राचे एकूण पडतात. त्यातला पहिला प्राकृतिक विभाग कोणता आहे तो सांगतो तुम्हाला. पहिला प्राकृतिक विभाग जो आहे तो प्राकृतिक विभाग पहिला कोणता आहे? कोकण. कोकण किनारपट्टी किंवा कोकण असं आपण याला म्हणू शकतो, किंवा पश्चिम किनारा सुद्धा याला म्हटलं जातं. काय आहे? पश्चिम किनारा. दुसरा प्राकृतिक विभाग जो आहे तो महाराष्ट्राचा कोणता आहे? पश्चिम घाट. पश्चिम घाट म्हणजेच आपला सह्याद्री. आणि तिसरा जो प्राकृतिक विभाग आहे तो आहे महाराष्ट्राचे पठार. महाराष्ट्राचे पठार. हे 3 प्राकृतिक विभाग महाराष्ट्राचे पडतात. पहिला कोणता? कोकण, दुसरा पश्चिम घाट आणि तिसरा महाराष्ट्राचे पठार. यातला पहिला जो प्राकृतिक विभाग आहे, पहिला प्राकृतिक विभाग कोणता आहे आपला? कोकण. कोकण किनारपट्टी म्हणजे पश्चिम किनारा किंवा पश्चिम किनारपट्टी, हा प्राकृतिक विभागाला आपण चालू करणार आहोत. तो पहिला प्राकृतिक विभाग कोणता आपला? कोकण, पश्चिम किनारपट्टी. कोकण किनारपट्टी ही मूळतः जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या बाबतीत थोडासा विचार न करता आपण भारताच्या बाबतीत जर विचार केला, कोणाच्या बाबतीत? भारताच्या बाबतीत. भारताच्या बाबतीत जर विचार करतो आपण, तर कोकण किनारपट्टी जी आहे ती कोकण किनारपट्टी कुठपासून कुठपर्यंत गेलेली आहे? ती सुरत ते गोवा. काय? सुरत ते आपलं आवडतं आणि लाडकं राज्य गोवा. आयुष्यातून सगळ्यांचे एकदा गोव्याला जाण्याचे प्लॅन होत असतात, पण ते कोणाचे ऍक्च्युअल होत नाहीत, कॅन्सल होतात एखाद्या अर्ध्या कारणामुळं. होईल कधीतरी तुमच्या जिंदगीत असा दिवस येईल की तुम्ही गोव्यात जाता म्हणून. तर भारताची ऍक्च्युअल जी कोकण किनारपट्टी ती कोणत्या 2 शहरात जवळपास सापडते? सुरत पासून गोव्यापर्यंत ती आपल्याला दिसून येते. पण महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला आपण, आपला जेव्हा महाराष्ट्राचा विचार येतो, आपण महाराष्ट्रात राहतो, तो महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कोकणची जी किनारपट्टी आहे ही 2 जिल्ह्याच्या मध्ये सापडते. सगळ्यात पहिला जिल्हा वरचा आपला कोणता? पालघर. सगळ्यात पहिला कोणता जिल्हा वरचा? पालघर. आणि खालचा कोणता? सिंधुदुर्ग. या 2 जिल्ह्यांच्या मध्ये जी किनारपट्टी ती कोणती आहे? कोकण किनारपट्टी किंवा पश्चिम किनारा आपण याला म्हणतो. महाराष्ट्रात कोणत्या ज्या 2 जिल्ह्या दरम्यान सापडते? पालघर किंवा पालघर ते सिंधुदुर्ग. आणि भारतात विचार केला तर सुरत ते गोव्यामध्ये किनारपट्टी आपल्याला एकूण सापडून येते. आता या किनारपट्टीची जी लांबी किनारपट्टीची जी लांबी आहे, आता किनारपट्टी जर काढायला गेला आपण तर जी कोकण किनारपट्टी आहे, किनारपट्टी आता महाराष्ट्र असा पसरलेला आहे बघा. हा महाराष्ट्राचा पश्चिम भाग. आता ही जी किनारपट्टीची लांबी आहे, ही किनारपट्टीची जी लांबी आहे, ही किनारपट्टी आपण कोणती म्हणतो? ही किनारपट्टी ही जी लांबी आहे ना, ही किनारपट्टीची लांबी किती आहे? 700 किलोमीटर. जवळपास किती लांबी आहे? 720 किलोमीटर समुद्र किनारा आहे. किती किलोमीटर? 720 किलोमीटर काय आहे? समुद्र किनारा आहे. पण याची लांबी जी किनारपट्टीची जी लांबी आहे ती जवळपास येते किती?
60 किलोमीटर. लांबी किती आहे? लांबी फक्त लांबी विचारलं तर 560 किलोमीटर आपली जवळपास कोकण किनारपट्टीची लांबी आहे. पण आपल्याला समुद्र किनारा किती किलोमीटरचा लाभलेला आहे? 720. याचं कारण असे, बरेच विद्यार्थी समुद्र किनारा आणि कोकण किनारपट्टीची लांबी समांतर मोजतात. समांतर नाही. आपली किनारपट्टी जर मोजायला गेलं तर दंतूर किनारपट्टी आहे दातासारखी, आपल्या जसं बोटाच्या फट्या पडतात अशी फट्यासारखी किनारपट्टी. लांबी मोजताना फक्त तिच्या समोरचा विचार केलाय. पण ज्यावेळेस किनारपट्टीची लांबी मोजल्या जाते किंवा आपल्याला समुद्र किनारा किती लाभलाय हे मोजला जातो, त्यावेळेस ते पाणी जिथपर्यंत आतमध्ये गेलंय हे सगळा भाग मोजला जातो. असा भाग मोजला तो कमी येतो, परंतु असा पूर्ण भाग मोजला गेला की तो जास्त भरतो. त्याच्यामुळे आपल्याला जर विचारलं की महाराष्ट्राला समुद्र किनारा किती किलोमीटरचा लाभलेला आहे, तो 720 किलोमीटरचा आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि किनारपट्टीची ऍक्च्युअल लांबी किती आहे? 560 किलोमीटर ऍक्च्युअल लांबी कशाची? आपल्या कोकण किनारपट्टीची. आता याची रुंदी जी विचारली जाते, रुंदी लांबी आपण बघितली, लांबी किती आहे? 560 किलोमीटर याची लांबी आहे. पण याची जी रुंदी विचारली जाते ही ऍक्च्युअल जी रुंदी आहे काय? रुंदी कोकण किनारपट्टीची आपली रुंदी जी आहे ती रुंदी आहे 30 ते 60 किलोमीटर. 30 ते 60 किलोमीटर एवढी रुंदी आपली कोकण किनारपट्टीची आपल्याला दिसून येते. कोकण किनारपट्टीमध्ये 30 ते 60 किलोमीटर रुंदी का बरं एवढी दिसून येते आपल्याला? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कोकण संपल्यानंतर भला मोठा असा आपला सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वताची ऍक्च्युअल लांबी जी आहे समुद्र किनाऱ्यापासून 30 ते 60 किलोमीटर आहे. त्यामुळं समुद्र किनारा ते सह्याद्री पर्वत रांगेचं पाया इथपर्यंत जो भाग धरतो आपण त्या भागालाच आपण कोकण म्हणतो. त्यामुळे कोकणाची रुंदी किती आहे? 30 ते 60 किलोमीटर एवढी त्याची रुंदी आपल्याला दिसून येते. कोकणाची रुंदी किती? 30 ते 60 किलोमीटर एवढी रुंदी दिसून येते. आणि जसं जसं उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो आपण, जसं जसं उत्तरेकडून, उत्तर म्हणजे डोक्याकडून खाली पायाकडे जसं जसं जातो आपण, महाराष्ट्राचा विचार केला डोक्याकडून पायाकडे जाताना कोकण किनारपट्टीची लांबी कमी होत जाते. म्हणजे आपली कोकण किनारपट्टी अशी अशी कमी होत जाते. इथं जागा कमी आहे आणि वरती खूप जास्त रुंद आहे, खाली रुंदी तिची कमी आहे. म्हणजेच आपली किनारपट्टी जी आहे कोकण किनारपट्टी दिसताना कशी दिसते? त्रिकोणाकृती दिसते. कशी दिसते? त्रिकोणाकृती. हे बघा, ही अशी दिसते कोकण किनारपट्टी आपली अशी. आता इथं सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे या जिल्ह्यात याची रुंदी कमी आहे. पण इकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत थोडी लांब रुंदी जी आहे किनारपट्टीची ही वर्ण खाली येईपर्यंत, म्हणजे उत्तरेकडून, उत्तर दिशा ही आणि ही दिशा कोणती आहे? दक्षिण. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना कोकण किनारपट्टीची लांबी काय होते? कमी होत जाते. कमी होत जाते. काय होते? कमी होत जाते. आणि उलट विचारलं दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना जर विचारलं तर लांबी काय होत जाते? वाढते. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना लांबी याची वाढत जाते आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना लांबी याची कमी होत जाते. आता ही जी कोकण किनारपट्टी आहे, ही कोकण किनारपट्टी मूळतः किती भागात विभागलेली आहे? 3 भागात ही किनारपट्टी आपण विभागलेली पाहतो. कोकण किनारपट्टी किती भागात? 3 भागात आपण विभागलेली पाहतो कोकण किनारपट्टी. आता हे 3 भाग कोणते? तर हे 3 भाग आपण पुढे बघूया. ते 3 भाग कोकण किनारपट्टी किती भागात विभागलेली आहे? 3 भागात. 3 भाग कोणते? 1 सगळ्यात पहिलं काय येतं? उत्तर कोकण. सगळ्यात वरचा भाग जो येतो तो उत्तर कोकण. दुसरा भाग येतो मध्य कोकण. आणि तिसरा भाग येतो दक्षिण कोकण. कोणते? उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण अशा 3 भागात ही कोकण किनारपट्टी आपल्याला विभागलेली दिसते. आता या 3 भागामध्ये जिल्हे असतील काही ना काही, तर त्या जिल्ह्यांचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया की कोणत्या भागात कोणते जिल्हे येतात. सगळ्यात पहिले आपण खालनं म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाऊयात, म्हणजे कमी रुंदीकडनं जास्त रुंदीकडे जाण्याचा प्रयत्न करूयात.
तर सगळ्यात पहिले दक्षिण कोकण जे दक्षिण कोकण मध्ये 2 जिल्हे येतात. कोणते? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कोणते 2 जिल्हे आहेत दक्षिण कोकण मध्ये? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे येतात दक्षिण कोकण मध्ये. त्यानंतर मध्य कोकण मध्ये रायगड आणि रत्नागिरी दोन्ही पण येतात. रत्नागिरीचा थोडा भाग मध्य कोकण मध्ये रत्नागिरीचा थोडा भाग येतो. त्यानंतर येतो रायगड. त्यानंतर उत्तर कोकण जे उत्तर कोकणातले जिल्हे कोणते? पालघर, ठाणे. सगळ्यात पहिला कोणता येतो? पालघर. दुसरा येतो ठाणे. तिसरा जिल्हे कोणते? मुंबई शहर आणि उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. एवढे जिल्हे मुंबई कोकण विभागात आपल्याला कोकण किनारपट्टीला दिसून येतात. आता जिल्हे किती आहेत टोटल? ते जिल्हे महाराज झाले टोटल. तर पहिला पालघर, दुसरा ठाणे, तिसरा मुंबई शहर, चौथा मुंबई उपनगर, पाचवा रायगड, सहावा रत्नागिरी आणि सातवा सिंधुदुर्ग. 7 जिल्ह्यांचे मिळून कोकण किनारपट्टी आपल्याला दिसून येते. आता या कोकण किनारपट्टीमध्ये सगळ्यात महत्वाची बाब, या किनारपट्टीमध्ये मृदा कोणत्या प्रकारची आढळते? जर असं विचारलं, मृदा म्हणजे माती कोणत्या प्रकारची आढळते? तर लक्षात घ्या, लाल रंगाने लिहिण्याचं कारण हेच होतं की या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जी मृदा आहे ती कोणत्या प्रकारची आढळून येते? तांबूस रंगाची थोडीशी मृदा या ठिकाणी आढळून येते. कोणत्या रंगाची? तांबूस रंगाची मृदा या कोकण भागात आढळून येते. तांबूस तपकिरी रंगाची मृदा आढळून येते. आणि महाराष्ट्रात जर खनिज संपत्तीच्या बाबतीत जर विचार केला तर कोकण किनारपट्टीत आपल्याला कोणते खनिज सापडते? लोह खनिज. कोणते सापडते? लोह खनिज. कोणतं किनारपट्टीमध्ये कोणतं खनिज सापडतं? सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे लोह खनिज आपल्याला या किनारपट्टीवर सापडून येतं. लोह खनिज. त्यानंतर मृदा कशी आहे? तांबूस आणि तपकिरी रंगाची मृदा आपल्याला आढळून येते. तांबूस आणि तपकिरी. तांबूस आणि तपकिरी रंगाची मृदा इथं आपल्याला आढळून येते. आता याच्या पुढे जाऊन विचार केला तर कोकण किनारा किंवा पश्चिम किनारा याच्यामध्ये काही खाड्या आहेत. आता महत्वाच्या खाड्या मी तुम्हाला लिहून देतो. काही महत्वाच्या खाड्या कोकण किनारपट्टीमध्ये महत्वाच्या नद्या आणि महत्वाच्या खाड्या आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया थोडस. सगळ्यात पहिली जी नदी आहे ती वैतरणा नदी आहे. कोकण ज्या नदीपासून कोकण किनारपट्टी चालू होती ती सगळ्यात पहिली नदी कोणती आहे? वैतरणा. त्यानंतर तिच्या खालोखाल कोणती नदी आहे? उल्हास. त्यानंतर तिच्या खालोखाल कोणती नदी आहे? पाताळगंगा. त्यानंतर तिच्या खालोखाल कोणती आहे? कुंडलिका. तिच्या थोडस खाली गेलं कोणती आहे? सावित्री. तिच्या खाली गेलं तर कोणते? वशिष्ठी. तिच्या खाली गेलं तर कोणती आहे? शास्त्री.
आणि याच्या सुद्धा खाली गेलं तर काही आपल्याला अजून सापडून येतात. शास्त्रीच्या खाली गड, आणि सगळ्यात खाली आपल्याला 9व्या क्रमांकावर जी सापडते ती कोणती आहे? तेरेखोल. एवढ्या नद्या आपल्याला कोकणच्या किनारपट्टीमध्ये महत्वाच्या नद्या आहेत, भरपूर आहेत तशा पाहायला गेल्यात नद्या, पण या नद्या आपल्याला महत्वाच्या आहेत. आता महत्वाच्या का बरे हे समजून घेऊया. तर या ज्या कोकण किनारपट्टीवरल्या नद्या आहेत, या नद्यांवर खाडी कोणती कोणती सापडते? तर वैतरणा नदीवर जी खाडी सापडते आपल्याला ती कोणती नदी आहे? खाडी आहे. खाडी मी लाल पेन लिहितोय, दातीवारा खाडी. कोणती? दातीवारा खाडी. त्यानंतर त्याच्या खालोखाल कोणती आहे? उल्हास नदीवर कोणती सापडते? वसई. त्यानंतर पाताळगंगा जी आहे, पाताळगंगावर कोणती खाडी आहे? धरमतर. त्यानंतर कुंडलिकावर कोणती खाडी आहे? रोहा. त्यानंतर सावित्रीवर कोणती खाडी आहे? बानकोट. त्यानंतर वशिष्ठी जी नदी आहे, वशिष्ठी नदीवर कोणती खाडी आहे? तर वशिष्ठी नदीवर दाभोळ. त्यानंतर शास्त्रीची नदी आहे आपली, शास्त्री नदीवर कोणती खाडी आहे? जयगड. त्या खालोखाल गड जी नदी आहे, गड, गडवर कोणती खाली आहे? कलावली. त्यानंतर तेरेखोल नदीवर तेरेखोल खाडी. कोणती आहे? तेरेखोल नदीवर तेरेखोल नावाची खाडी. आता या खाड्या पूर्ण एवढ्याच खाड्या आपल्याला सहसा कामात पडतात. 8 ते 9 अजून 1-2 सुटल्या असतील ते मी पीडीएफ मध्ये कव्हर करून आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईन. एवढ्याच खाड्या ज्या आहेत या खाड्या आपल्याला विचारल्या जातात कोकण विभागामधल्या किंवा कोकण किनारपट्टी मधल्या. आता हा झाला आपला कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग पूर्ण झालेला आहे. आपण आता इथं पाहू. आता जो महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागामधला पुढचा भाग आहे, तो पुढचा भाग कोणता आहे? तर आपल्या सर्व सगळ्यांच्या जे दैवत आहे महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी आपण ज्याला म्हणतो पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वतरांग, ह्या आहे आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागामधला पुढील घटक. 2 नंबरचा घटक कोणता? सह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाट. हा आपला पुढचा भाग आहे. आता या घाटाचा विस्तार जर केला तर महाराष्ट्राच्या बाबतीत जर पश्चिम घाटाचा विस्तार पाहिला ना तर उत्तरेमध्ये जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, आता पूर्ण मी महाराष्ट्रच काढून घेतो इथं. हा जरा महाराष्ट्राचा नकाशा. या महाराष्ट्रामध्ये आपला जो पश्चिम घाट आहे, हा पश्चिम घाट कुठे पाहायला भेटतो आपल्याला? या भागात समुद्र किनाऱ्यापासून किंवा कोकण किनारपट्टीपासून 30 ते 60 किलोमीटर अंतरानंतर हा जो पर्वतरांग आहे, या पर्वतरांगाला आपण म्हणतो पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वतरांग. आता याचा विस्तार जर पाहायला गेलं तुम्ही, विस्तार याचा विस्तार असा आहे की उत्तरेला म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीच्या खोऱ्यापासून, म्हणजे उत्तरेला कोणता जिल्हा इथं? नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या नदीचं खोरं? नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीपासून जेच आपला पश्चिम घाट चालू होतो, तर शेवटी महाराष्ट्रातला सगळ्यात खालचा दक्षिणेतला जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत हिचा
विस्तार आपल्याला दिसून येतो. कोकण किनारपट्टी खचलेली असल्याने सह्याद्री पर्वतरांग हा तिथं भिंतीसारखा दिसतो. आता किनारपट्टी खचलेली आहे म्हणजे कसं झालेलं आहे माहिती का, कोकण किनारपट्टीत जर विचार करता तुम्ही, तर आता हा आपला सह्याद्री पर्वतरांग आहे. ह्या बाजूला सह्याद्री पर्वतरांग पूर्ण भिंतीसारखा दिसून येतो, कारण ह्या बाजूला तो निमुळता असा झालेला आहे, त्याला वक्रखाड आकार पडलेला आहे. ह्या बाजूला पुणे विभागात जेव्हा आपण जातो ना त्यावेळेस त्याला असा आकार पडलेला आहे, पण ज्यावेळेस आपण कोकण विभागात जातो ना पूर्ण असा भिंतीसारखा दिसून येतो. याचा अर्थ सांगितलेला काय आहे की कोकण विभाग जो आहे तो खचलेला आहे, खचदरीने निर्माण झालेली आहे कोकण किनारपट्टी. त्याच्यामुळे आपल्याला सह्याद्री पर्वतरांग आहे ना ती अशी पूर्णपणे कोकणाच्या बाजून जर बघितली तर पूर्णपणे कशी दिसून येते, महाराष्ट्राची एका भिंतीसारखी ती आपल्याला दिसून येत असते. कोकण किनारपट्टी पश्चिम घाट हा आपल्याला भिंतीसारखा दिसून येतो. सह्याद्रीची लांबी एकूण जर विचारण्यात आली ना तर भारतात याची लांबी एकूण किती माहिती का, सह्याद्री पर्वतरांग म्हणजे पश्चिम घाटाची जी लांबी ना, याची लांबी जर विचारली तुम्हाला कधी लांबी, तर याची लांबी विचार करत असताना पहिलं तर इंडियाचा विचार करायचा म्हणजे भारत, आणि दुसरं महाराष्ट्रात विचार करायचा. भारताच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तर सह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाटाची लांबी जी आहे ती 1600 किलोमीटर आहे. 1600 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला या 1600 मधनं, संपूर्ण 1600 मधनं महाराष्ट्रात पश्चिम घाटाची लांबी जी आहे ना ती किती आहे, 650 किलोमीटर. 650 किलोमीटर कुठे आहे, कोकण पश्चिम घाट. पश्चिम घाट हा 650 किलोमीटर आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे याचा विचार करता. आणि सरासरी उंची जी महाराष्ट्राची, उंचीच्या बाबतीत पण सेम विचार, पहिले भारताचा नंतर महाराष्ट्राचा करायचा. उंची उंचीच्या बाबतीत पहिलं भारत, मग महाराष्ट्र. तर भारताच्या बाबतीत जेव्हा विचार करतो आपण तर भारताच्या बाबतीत कोकण किनारपट्टीवर पश्चिम घाटाची जी संपूर्ण उंची आहे ती उंची, सरासरी उंची किती आहे, 1220 मीटर. किती आहे सरासरी उंची, 1220 मीटर. तर महाराष्ट्रात सरासरी म्हणतोय मी, सगळ्यात उंच शिखर म्हणत नाहीये, सरासरी उंची आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा जरी विचार केला तरी उंची सारखीच, एकमेव सारखीच पाहायला भेटते. 1220 मीटर जवळपास उंची ही महाराष्ट्रात सुद्धा सरासरी आहे पश्चिम घाटाची म्हणजेच कोकणाची. पण याचा पुढे जाऊन जर विचार केला तर समुद्र सफारी याच्या पुढे जाऊन जर विचार केला उंचीच्या बाबतीत तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे कोणतं आहे, कळसुबाई. ते कोणतं, कशात आहे, पश्चिम घाटात. आणि त्याची उंची किती आहे, तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं, पश्चिम घाटामधलं सर्वात उंच शिखर कुठलं, महाराष्ट्रातलं कोणतं आहे उंच ठिकाण, सर्वात उंच शिखर कोणतं आहे, कळसुबाई. आणि याची उंची किती आहे, 1646 मीटर. किती उंची आहे, 1646 मीटर याची उंची आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे, अहमदनगर. कोणत्या जिल्ह्यात आहे, अहमदनगर. आणि भारताच्या बाबतीत जर विचार केला, कोणाच्या बाबतीत, हा महाराष्ट्राच्या बाबतीत विचार झाला, महाराष्ट्राच्या बाबतीत. भारताच्या बाबतीत जर विचार केला तर पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर जे ते कोणतं आहे, अन्नाईमुडी नावाचं एक उंच शिखर आहे, खाली केरळच्या किनारपट्टीत ते शिखर आहे. त्याच्यामुळं कोकण आपलं कोकणच आहे थोडा तीनदा. पश्चिम घाटाचा जेव्हा आपण विचार करतो, पश्चिम घाटाचा विचार करत असताना दोन गोष्टी कन्फ्युजन करत असतात आपलं नेहमी. त्या दोन गोष्टी म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उंची. पश्चिम घाटाची जी उंची आहे ती जर आपण भारताच्या बाबतीत विचार केला, मी काय म्हणतोय, भारताच्या बाबतीत जर विचार केला तर पश्चिम घाटाची उंची उत्तरेपासून दक्षिणेकडे वाढत जाते. कुठून, उत्तरेपासून दक्षिणेकडे वाढत जाते. कोणाच्या बाबतीत, भारताच्या बाबतीत विचार केला तर. कारण लक्षात काय ठेवायचं, पश्चिम घाटातलं भारतातलं सर्वोच्च शिखर कुठं आहे, अन्नाईमुडी. कुठं आहे, खाली खाली केरळमध्ये. पण जर महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्राच्या बाबतीत पश्चिम घाटाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते. कारण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कशात, पश्चिम घाटात. कोणतं आहे, कळसुबाई. कुठं आहे, वरती नगर जिल्ह्यात आहे.
खाली का सिंधुदुर्गमध्ये नाही, नगर जिल्ह्यात आहे. त्याच्यामुळे उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे, महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला दक्षिणेकडून उत्तरेकडे. आणि जेव्हा आपण विचार करतो भारताच्या बाबतीत तेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. भारताच्या बाबतीत उत्तरेकडून दक्षिणेकडे, महाराष्ट्राच्या बाबतीत दक्षिणेकडून उत्तरेकडे. एवढे दोनच गोष्टी लक्षात ठेवा, कारण हे खूप कन्फ्युजन क्रिएट करत असतात. आता यानंतर जर याची हे मी अंतर सांगितलेलं आहे तुम्हाला की कोकण किनारपट्टीपासून हे पश्चिम घाटाची जी लांबी आहे ती किती आहे, 30 ते 60 किलोमीटर. 30 ते 60 किलोमीटर नंतर आपला पश्चिम घाट चालू होतो. या प्रकारे आता इथं पश्चिम घाट संपलेला आहे. आणि त्यानंतर जर महत्वाचा मुद्दा जो प्राकृतिक विभागात राहतो, शिल्लक राहतो आपला, तो महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता, महाराष्ट्राचे पठार. पण या पठाराविषयी एवढं काही सांगण्यासारखं सध्या नाहीये, कारण पुढचा जो भाग आहे आपला याच्यानंतरचा येणारा पुढच्या लेक्चरमध्ये, तो संपूर्ण भाग म्हणजेच महाराष्ट्राच्या पठाराचा तिथून पुढे चालूच होणार आहे. कारण आपल्याला प्राकृतिक विभाग बघायचे, प्रादेशिक विभाग बघायचे, महाराष्ट्र पठारावरील नद्या बघायच्या आहेत, नदी त्यानंतर नदी पूर्ण नदी प्रणाली जी ती महाराष्ट्र पठारावरच आधारित आहे. त्याच्यामुळं जो महाराष्ट्र पठाराचा भाग आहे तो भाग आपण सेपरेटली न शिकवता समोरच्या पूर्ण भूगोलच्या शाळेमध्ये किंवा लेक्चरमध्ये तो भाग कव्हर होऊन जाणार आहे. कारण नदी प्रणाली महाराष्ट्र पठारावरच येणार आहे. त्यानंतर खनिज संपत्ती पण सुद्धा, खनिज संपत्ती टॉपिक मध्ये सुद्धा महाराष्ट्र पठाराचा काही भाग मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर हवामानामध्ये महाराष्ट्र पठार येणार आहे. त्यामुळे इथं सेपरेटली महाराष्ट्र पठार न शिकवता फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो की महाराष्ट्र राज्याचा किती टक्के भाग महाराष्ट्र पठाराने किती घेतलेला आहे. तिसरा भाग जो आहे कोणता, महाराष्ट्राचे पठार. महाराष्ट्र राज्याचा जवळपास 90% भाग कोणाकडे, महाराष्ट्राच्या पठाराकडे. आणि सह्याद्री ते गडचिरोली जिल्हा म्हणजे कुठं, सह्याद्री पर्वतरांग म्हणजे पश्चिम घाट, ते गडचिरोली, असा संपूर्ण प्रदेश महाराष्ट्र पठारानं व्यापलेला आहे. त्यामुळे पठाराची उंची जी आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. म्हणजे आपण इथं बघितलं की पश्चिमेकडे काय आहे, पश्चिम घाट म्हणजे सर्व सह्याद्री पर्वतरांगे, या बाजूनं महाराष्ट्राची उंची अशी 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 घसरत जाते पश्चिमेकडून पूर्वेकडे, उत्तराकडून आपलं चढाकडून उत्तराकडे असा आपला महाराष्ट्र दिसतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे उंची कमी होत जाते. म्हणूनच महाराष्ट्रातील जवळपास ज्या मोठ्या नद्या आहेत ज्यांनी महाराष्ट्राचा जास्त भाग भूभाग व्यापलेला आहे, अशा सर्व नद्या ज्या आहेत, गोदावरी झालं, भीमा झालं, कृष्णा झालं, त्यानंतर इकडली आपलं वैतरणा आणि वर्धा, या संपूर्ण नद्या ज्या आहेत, ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत, यांचा उतार पश्चिम, या उगम कुठं पावतात पश्चिम घाटावर आणि इकडे जातात कुठं, महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे या प्रवास करत असतात. तर आपण आता थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या पठाराविषयी माहिती घेऊया.